तर नाशिक लोकसभेत महायुती आणि महायुतीवरून कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगू लागली। काय आहे नाशिक लोकसभेचे चित्र आणि दोन्ही बाजूने कुणाची नावे चर्चेत आहेत पाहूया। एकत्र काम करायचं नाशिक लोकसभेसाठी इच्छुकांमधल्या या कोपरखळ्या चांगल्या चर्चेत आहेत। झालं असं की भाजपकडनं इच्छुक दिनकर पाटील रावसाहेब दानवेंसोबत फोटो काढत असताना शिंदेचे खासदार गोडसे तिथे आले। त्यात आपल्या वाटेला येऊ नको असं म्हणून दिनकर पाटलांनी गोडसेंना टोला लगावला। एकत्र काम करायचं मध्ये बरोबर पुढचे 2 महिने द्या। महायुतीकडनं अनेकांची नावं नाशिकमधनं चर्चेत आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडनं हेमंत गोडसेंना पुन्हा उमेदवारीची इच्छा आहे। भाजपकडनं शांतिगिरी महाराज, स्वामी कंठानंद, यापूर्वी बसपाकडनं लढलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील हे इच्छुक आहेत। गेल्या वेळी अजित पवार गटातल्या समीर भुजबळ नाशिकमधनं लढले होते, मात्र यावेळी अद्याप कुणाचंही नाव अजित पवार गटाकडनं चर्चेत नाहीये। महायुतीत ठाकरे गटाकडून विजय करंजकरांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। करंजकरांचा याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही समावेश होता, तर शरद पवारांच्या गटातनं गोकुळ पिंगळे देखील इच्छुक आहेत। मात्र सर्वाधिक रस्सीखेच महायुतीत पाहायला मिळतेय। सूत्रांच्या माहितीनुसार धुळे नाशिक लोकसभेत जागांची अदलाबदल महायुतीत होऊ शकते। तुर्तास भाजपची अनेक नावं इच्छुक असली तरी नाशिकवर आमचाच दावा असल्याचं दादा भुसे म्हणतायत। ही स्टँडिंग जागा शिवसेनेची आहे, याच्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे। इथे शिवसेनेचे सन्माननीय खासदार महोदय आहेत आणि त्याच्यामुळे असा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही। विधानसभांचं गणित पाहिल्यास महायुतीचे सर्वाधिक आमदार आहेत। मात्र लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे आणि सध्या राज्यातली बदललेली समीकरणं यामुळे नाशिककर यंदा कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। 2019ला नाशिकची लोकसभा शिवसेनेच्या हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यामध्ये झाली होती। गोडसेंना 5,63,599 तर भुजबळांना 2,71,395 मतं पडली। गोडसे 2,92,000 जिंकून समीर भुजबळांचा दारुण पराभव झाला। या निवडणुकीत अजित पवारांचे समर्थक म्हणवले जाणारे माणिकराव कोकाटेंनी राष्ट्रवादीचा उमेदवार असूनही अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी 1,34,527 तर वंचित आघाडीनं 1,09,981 मतं घेतली। नाशिक लोकसभेत सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी हे 6 मतदारसंघ येतात। नाशिक लोकसभा निवडणुकीत कोणत्या विभागात कुणाला किती मतं पडली ते पाहूया। सिन्नरमध्ये शिवसेनेच्या गोडसेंना 56,676, राष्ट्रवादीच्या भुजबळांना 30,942 मतं पडली। नाशिक पूर्वेत गोडसेंना 1,17,127, समीर भुजबळांना 40,859, नाशिकमध्ये गोडसेंना 94,429, भुजबळांना 56,459, नाशिक पश्चिममध्ये 1,44,144, भुजबळांना 40,321, देवळालीमध्ये गोडसेंना 80,688, भुजबळांना 38,755, तर इगतपुरीमध्ये गोडसेंना 68,970, भुजबळांना 63,518 मतं पडली होती। लोकसभेतल्या 6च्या 6 विधानसभेत गोडसे लीडवर राहिले होते, तर समीर भुजबळांना एकाही ठिकाणी लीड घेता आला नाही। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.